नमस्कार, मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात बातम्यांकडे. जालना RTO कार्यालयाची बनावट वेबसाईट तयार करून त्याद्वारे लर्निंग लायसन्स देणाऱ्या आरोपीला गुवाहाटी येथून बेड्या ठोकल्या आहेत. जालना सायबर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. गुवाहाटी आसाम येथून लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करणारा अमर शिव भारती याला LCB सायबर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी जेरबंद केले. गेल्या काही वर्षांपासून एजंटांमार्फत या वेबसाईटवरून लोकांना लर्निंग लायसन्स देण्यात येत होते. हा प्रकार समोर आल्यानंतर जालना RTO कार्यालयाच्या वतीने जालना सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. यापूर्वी देखील या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली LCBचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सायबरचे पोलीस निरीक्षक गुणाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, योगेश चव्हाण व त्यांच्या सहकार्यांनी केली. अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळा प्रकरणातील 2 तलाठ्यांसह 2 एजंटना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी जेरबंद केले. या प्रकरणात आजवर 31 जणांना अटक करण्यात आली आहे. अंबड घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदान वाटपात 24,90,77,811 रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात 22 तलाठी, तहसील कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागातील 5 कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील 1 अशा 28 जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पळून गेले होते. आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी 27 जणांना अटक केली होती. गुन्ह्यातील संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज सादर केले होते. तपास अधिकारी यांनी पुराव्यानिशी कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेत. गुन्ह्याच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेने तलाठी कैलास शिवाजीराव घारे, वय 54, राहणार केंदळी, तालुका मंठा, हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर, रमेश लक्ष्मण कांबळे, 39, राहणार गोकुळधाम, इंदेवाडी, अंबड रोड, जालना यांना शनिवारी अटक केली. तसेच खासगी इसम राजेंद्र रघुनाथ मोताळे, ज्ञानेश्वर नारायण गारोळे यांनाही अटक करण्यात आली. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सिद्धार्थ माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंगरे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजू भोसले, सागर बाबिस्कर, दत्ता वागुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक, मेजर, महिला अंमलदार जया निकम, निमा घनगाव, मंदा नाटकर यांनी पार पाडली. दरम्यान या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती आर्थिक सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी अनुदान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अपार झाल्यासंदर्भात चौकशी समिती गठीत केल्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी जी चौकशी समिती गठीत केली होती त्यामध्ये 24,90,00,000 रुपयांचा अपहार संदर्भाने निष्पन्न झाल्यानंतर एकूण 28 लोकांविरुद्ध अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये काही तलाठी, काही ऑपरेटर्स व काही कार्यालयात काम करणारे कर्मचारी होते. यांचा शोध घेत असताना आपण काही आरोपी त्यात निष्पन्न करून आज पावेतो एकूण 27 आरोपी यापूर्वी अटक केलेले होते आणि काही आरोपी आपण नव्याने देखील 5 आरोपी त्यात निष्पन्न केलेले होते. आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार 2 तलाठी, त्यामध्ये कैलास शिवाजीराव घारे, वय 54 वर्ष, राहणार केंदळी, आणि दुसरे रमेश लक्ष्मण कांबळे, वय 39 वर्ष, राहणार गोकुळधाम, इंदेवाडी, हे आज रोजी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर तलाठ्यांना सहाय्य करण्यासाठी काही लोकांनी एजंट म्हणून काम केलेलं होतं. तर असेही काही लोक आपण निष्पन्न केलेले आहे. त्यात 2 लोक आपण आज अटक केले. त्यात नामे राजेंद्र रघुनाथ मोताळे, वय 46 वर्ष, राहणार बेलगाव, तालुका अंबड, आणि दुसरे ज्ञानेश्वर नारायण गारोळे, वय 28 वर्ष, राहणार दह्याळ, तालुका अंबड, असे 2 खाजगी एजंटही आपण आज अटक केलेले आहे. या गुन्ह्यामध्ये अद्याप पावेतो 31 लोक आपण अटक केले. आज जे 4 लोक अटक केले त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे. आणि सदर गुन्ह्यामध्ये आज पावेतो एकूण 31 आरोपी अटक केलेले आणि त्याचबरोबर काही खाजगी एजंट्स, काही इतरही काही अजून त्यांचे सहकारी यांचाही सहभाग निष्पन्न होऊन आरोपींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये एकूण किती आरोपी आहेत? या प्रकरणामध्ये FIR मध्ये प्राथमिक दृष्ट्या 28 लोकांची नावे होती. त्यात 7 आरोपींची
नावे आपण निष्पन्न करून वाढवलेली आहे. सध्या एकूण 35 आरोपी निष्पन्न झाले असून 31 आरोपी अटक झालेले आहे. सुदृढ व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याच्या उद्देशाने येथील फनर नर्स रॉट्रॅक्ट क्लब तर्फे रविवारी आयोजित फनर नर्स रॉट्रॅक्ट मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल 2000 धावपटूंनी सहभाग नोंदवलाय. अब दौडेगा जालना या संकल्पनेखाली आयोजित या मॅरेथॉनमुळे संपूर्ण शहरात आरोग्य, उत्साह आणि सामाजिक सहभागाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंठा चौफुली परिसरातील रॉयल रिजन्सी येथून सकाळी 6:30 वाजता स्पर्धेचा शुभारंभ झाला. खासदार भास्करराव दानवे, आमदार अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, DYSP अनंत कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला. झुंबा, योग आणि ढोल ताशांच्या गजरात प्रारंभ. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीतानंतर शुभम अकॅडमीच्या वतीने सामूहिक झुंबा नृत्य आणि योगासने घेण्यात आली. संपूर्ण स्पर्धा मार्गावर ढोल ताशा आणि वाद्यवृंदांच्या गजरामुळे उत्साही वातावरण निर्माण झालं. धावपटूंसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्टॉल, फळ, ज्यूस यांची व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय भावेशभाई पटेल, अँब्युलन्स सेवा तसेच फिजिओथेरपी आणि आरोग्य पथक तैनात करण्यात आलं होतं. स्पर्धेदरम्यान पोलीस प्रशासनानं वाहतूक नियंत्रण ठेवत चोख बंदोबस्त केला. राज्यभरातून धावपटूंचा सहभाग. या मॅरेथॉनमध्ये मराठवाड्यासह पुणे, मुंबई आणि हैदराबाद येथील धावपटूंनी सहभाग नोंदवला. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच चिमुकल्यांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. विविध अंतर आणि वयोगटानुसार स्पर्धा 3 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा विविध अंतरात तसेच वेगवेगळ्या वयोगटानुसार स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमासाठी राजेशजी सोनी, टायटल प्रायोजक जगदीश राठी, आयकॉन स्टील, नितीन काबरा, पोलार्ड स्टील, प्रितेश भारुका, उमा स्टील, मधु राठी, रायबा क्लॉथ, अरुण अग्रवाल, कालिका स्टील, नमन भाला, मेट्रोल स्टील, महेश देशपांडे, दुर्गेश अग्रवाल, रामनिवास मानधानी, वरद फर्टिलायझर यांनी सहकार्य केलं. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फंड रनर्स आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ जालन्याचे सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच दिव्या SRJ आणि तारा बिल्डकॉन यांच्या वतीने DJ आणि पाण्याच्या स्टॉलची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांचं मनोबल वाढवलं. ट्रॅक मॅरेथॉन 2026 ही पार पडली. हा आमचा 5वा वर्ष होता आणि ह्यावेळेस आम्हाला जवळपास 2500 रनर्सनी भाग घेतला आणि खूप छान प्रतिसाद मिळाला आम्हाला. मी भविष्यातही अशाच प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा करतो आणि आपल्या फंड रनची सगळ्यांनी खूप खूप धन्यवाद करतो सगळ्यांना. आणि ह्या वर्षी पोलीस प्रशासनाचा आणि अधिकाऱ्यांचा खूप आम्हाला सहकार्य मिळाला. त्यामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. खूप खूप धन्यवाद आपले. आपली काळजी घ्या आणि परत आपण भेटूया. सर्वांचं अभिनंदन. फन रनर्स आणि रोटरॅक्टतर्फे अरेंज केलेल्या मॅरेथॉनमध्ये भरपूर संख्येने लोकांनी सहभाग नोंदवला आणि ही स्पर्धा अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडली. उत्कृष्ट नियोजन, छान वातावरण आणि उत्साही स्पर्धक, यामुळे हा इव्हेंट एकदम अविस्मरणीय झालेला. आज जालना फन रनर्स और रोटरैक्ट क्लब ऑफ जालना की तरफ से जो मैराथन ऑर्गेनाइज़ किया था, ये 2026 का हमारा मैराथन था. हम लोग लास्ट 11 साल से मैराथन लेते हैं. इस बार 2500 प्लस रजिस्ट्रेशन थे. बहुत ही बड़ा इवेंट ये जालना में आज भव्य इवेंट हुआ है. काफ़ी सारे रनर्स इसमें पार्टिसिपेट किए. काफ़ी सारे बाहर गांव से भी लोग आए थे. वो सब आज यहाँ पे पार्टिसिपेट किए. बहुत बड़ा इवेंट ये आज हुआ है जालना में. और हमको पुलिस प्रशासन, कलेक्टर मैम, पॉलिटिशियंस सभी का बहुत यहाँ पे सपोर्ट मिला है. सभी ने यहाँ पे आज ये इवेंट अटेंड किया था. काफ़ी अच्छा रिस्पांस है और अवेयरनेस के लिए हम लोग ऐसे ही बहुत सारे इवेंट यहाँ पे हम लोग लेते हैं साल भर में. ऐसे ही हम लोग मैराथन आगे भी लेते रहेंगे. आप सभी का सपोर्ट ऐसे ही बनाए रखें. आप सभी का धन्यवाद. थैंक यू. फन रनर्स रोटरॅक्ट मॅरेथॉन जालना 2026 आज आयोजित करण्यात आलेलं होतं. सकाळी 5 वाजल्यापासूनच प्रचंड उत्साह होता जालनेकरांमध्ये. अगदी मुलांपासून ते टीनेजर्सपर्यंत आणि ओल्ड एज लोकांपर्यंत 50 अबोवचे पण फार मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. सुमारे 3000 स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. उत्साह अत्यंत दांडगा होता. खूप उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. आणि या ठिकाणचं आयोजन हे ज्या कॉस्मोपॉलिटन आणि मेगा सिटीज आहेत त्यामध्ये जसं मॅरेथॉनचं आयोजन होतं तद्वतच किंवा त्यापेक्षा किंबहुना खचित उत्कृष्ट असं नियोजन
आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. खूप चांगला उत्साह होता आणि त्याला प्रतिसाद पण खूप होता. खूप चांगल्या पद्धतीने आयोजन झालेलं आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की फिटनेस जो आहे, फिटनेसची संकल्पना ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, युवकांपर्यंत आणि मुलांपर्यंत या निमित्ताने पोहोचेल आणि खरोखरच याकरता फन रनर्स क्लबचं, रोटरॅक्ट क्लबचं खूप खूप अभिनंदन आहे आणि त्यांनी असाच उत्कृष्ट कार्यक्रम राबवलेला आहे. दरवर्षी त्यांनी असाच प्रकारचा कार्यक्रम राबवावा असंही मी त्यांना या निमित्ताने आवाहन करतो. मी दरवर्षीच या मॅरेथॉनमध्ये भाग घेते. मागच्या वर्षी मला फर्स्ट प्राईज मिळालं होतं आणि यावर्षी सेकंड. यामध्ये आपल्या स्वतःचा छंद जोपासला जातो आणि थोडं का होईना आपल्यासाठी जगलं जातं आणि यातून आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. मॅडम, एकीकडे आपण सरकारी गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहात, एकीकडे या स्पर्धामध्ये सहभागी होता. नाही सर, ताण नाही वाटत. उलट आमची ड्युटी, मी ग्रामपंचायत अधिकारी आहे, त्यातून मला माझा मी छंद जोपासते तर माझा थोडा ताण कमी होतो त्याने. इतरांना मी एवढं सांगू शकते की आपण जरी आपलं कर्तव्य बजावत असलं तरी पण आपला छंद जर आपण जोपासणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपला ताण कमी होऊन आपण आपलं रेग्युलर काम छान करू शकतो आणि आपली प्रकृती पण चांगली राहते. माझं अलका शामराव दांडे, मी पंचायत समिती जालना येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून गेली 13 वर्षापासून कार्यरत आहे. यासोबतच जालना बातमीपत्र तिथेच थांबूयात. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.